नमस्कार मंडळी, आज शिकणार आहोत खूपच सुंदर फ्लावर डिझाईन आणि ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। आपण बाउल ठेवून गोल करून घेतलं आहे आणि अशा छोट्या छोट्या पाकळ्या काढून घेणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी आहे आणि कलर कॉम्बिनेशन ही मी दाखवलेलं आहे। शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास बेसिक पद्धतीने व्हिडिओ आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। अशा प्रकारे आपण पाकळ्या काढत जायच्या हळूहळू व्यवस्थित आणि पुढे खूपच सुंदर आणि कलरफुल व्हिडिओ आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने गोल आपण पूर्ण व्हिडिओ काढून घेणार आहे, कारण मी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी भरपूर व्हिडिओ आणते, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि हे बघा नवीन नवीन व्हिडिओसाठी, आणि हे बघा आपण असे सगळीकडे पाकळ्या काढून घेणार आहोत पानाची डिझाईन। अशा पद्धतीने पहिले मी बाउल किंवा प्लेट ठेवून गोल करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर अशा पाकळ्या काढायच्या। खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे। तुम्ही सणावाराला, दिवाळीच्या दिवशी किंवा शुभ कार्याला काढू शकता। इझिली तुम्हालाही येईल अशी रांगोळी आहे, कलरफुल। अशा पद्धतीने पाकळ्या काढून घेतलेला आहे। मी हाफ कलर भरून घेणार आहे, ऑरेंज। अशा पद्धतीने बघा कलर कसा टाकायचा तेही मी दाखवलेलं आहे। कलर आपण कसा भरायचा व हाफ कलर भरून घ्यायचा आपल्याला सगळीकडे सेम। कलर कॉम्बिनेशन ही दाखवलं आहे, कारण मी हळूहळू का सांगते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। अशा पद्धतीने इझिली कोणालाही येईल अशी रांगोळी आहे। बेसिक पद्धतीने मी आणते। ज्यांना अगदी रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। इंस्टाग्रामवर भी माझी ID JL रंगोली नक्की ट्राय करा, आणि शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आहेत माझे। रेषा कशा ओढायच्या, चुटकी कशी धरायची व सोडायची, सुपारीने रांगोळी कशी काढायची, आणि फेमिकॉल बॉटलने इझिली रांगोळी कशी तयार करायची व फ्लावर कसे काढायचे, फेमिकॉल बॉटलचा यूज कसा करायचा, डबल रेषा कशा ओढायच्या, भरपूर व्हिडिओ आहेत माझे शिकण्यासाठी। या चॅनलवर नक्कीच ट्राय करा तुम्ही, बघा माझे चॅनल, कारण मी सोप्यात सोप्या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ आणले आहेत, म्हणून माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आपली खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी तयार होणार आहे। अशा पद्धतीने हाफ कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। नंतर आपल्याला पिवळा कलर भरून घ्यायचा आहे व्यवस्थित। हे बघा अशा पद्धतीने मीने हाफ पहिले ऑरेंज कलर टाकून घेतला आहे, नंतर वरती बघा पिवळा कलर टाकते। अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला सेम त्या पद्धतीने पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे। खूपच शुभ रांगोळी, तुम्ही ही काढा, नक्की ट्राय करा। शुभ दिवशी, पूजा असेल त्या दिवशी तुम्ही काढू शकता सोप्यात सोपी रांगोळी। पहिले आपल्याला कळेने कलर भरायचा आहे, बघू शकता। कळेने आपल्याला व्यवस्थित कलर भरून मध्ये टाकायचा आहे। विरुद्ध कलर ही मी दाखवले, बघू शकता तुम्ही। ह्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत माझे शिकवण्याचे। पहिले आपल्याला कोपऱ्याने टाकून घ्यायचा आहे कलर आतमध्ये, नंतर मध्ये टाकायचा आहे।
कलर कसा भरायचा तोही व्हिडिओ आहे माझ्या या चॅनलवर बघा. आता आपण पाकळ्यामध्ये सगळे कलर टाकून छोटे छोटे आपण 3-3 ठिपके ठेवून घेणार आहोत. पानांमध्ये छोटे छोटे चुटकीने डॉट पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने सगळीकडे सेम पूर्ण राऊंडमध्ये हे बघा. अशा पद्धतीने आपण टिपके ठेवून मी फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी भरली आहे आणि पानाच्या वरती आपल्याला एक एक डॉट असं ठेवत जायचं आहे. फेविकॉलची बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची आहे, नाही तर गळत नाही. आणि फेविकॉलचा वरचा झाकणचा वरचा टोक थोडा कट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही खूपच सुंदर सुंदर अशी रांगोळी काढू शकता फेविकॉलच्या बॉटलने. अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हाला. बोटाने आपल्याला गोल करून घ्यायचे अशा पद्धतीने. जे डॉट आहेत आपण काढून घेतले ते त्याच्यामध्येही आपल्याला ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे. एक एक डॉट टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मध्ये मिनी ही सॉसची बॉटल किंवा अशी बॉटल असेल टोकदार ती बॉटल घ्यायची आपल्याला आणि त्याच्यात रांगोळी गाळून वरचा टोक थोडा कट करायचा आहे. मी अशा पद्धतीने कलर भरून बघा किती सुंदर असे डॉट पाडून घेतलेत. तुम्हीही नक्की ट्राय करा. हे बघा. अशा पद्धतीने आपण 2-2 डॉट ही पाडून घेणार आहे पानांच्या मध्ये फेविकॉलच्या बॉटलने. अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता. सगळीकडे आपण 2-2 डॉट पाडून घेणार आहोत पूर्ण गोल. हे बघा. मी बॉटलच्या मागच्या साईडने थोडंसं पंच करून घेणार आहे, दाबून घेणार आहे फक्त वरचा डॉट. अशा पद्धतीने फक्त बॉटल उलटी बॉटल ठेवून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. गोल फिरवून घ्यायचं आहे बॉटलला फक्त एकदा. हे बघा. अशा पद्धतीने बोटाने मी वरती रांगोळी पंच करते बघा, सरकवते वरती, म्हणजे अशी डिझाईन तयार होते आपली. खूपच सोपी डिझाईन. दिसायला कठीण वाटते पण सोप्यात सोपी आहे डिझाईन, रांगोळी डिझाईन. हे बघा. असं सरकवून घ्यायचं आहे आपल्याला. जो खालचा डॉट आहे ना त्याला आपल्याला सरकत जायचं अशा पद्धतीने बोटाने, एका बोटाने. नंतर मी हे बघा बॉटलमध्ये हिरवा कलर भरून छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहे, जे सरकवले आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने. थोडं थोडं आपल्याला बोटाने दाबत जायचं आहे. फक्त हिरवा डॉट आपल्याला दाबायचा आहे अंगठीने किंवा अंगठ्याने किंवा दुसऱ्या बोटाने आपल्याला दाबत जायचं आहे अशा पद्धतीने. थोडं मध्ये मध्ये आपल्याला व्हाईट रेश मारून घ्यायची अशा पद्धतीने सगळीकडे पानांच्या मध्ये.
एक एक डॉट पाडून घेणार आहोत आपण. जी रेष ओढली त्याच्या पुढे थोडं बोटाने आपल्याला दाबून घ्यायचं आहे तो डॉट एका बोटाने. पुढचा फक्त टोक आपल्याला दाबून घ्यायचा आहे जे डॉट पाडलंय तो. मध्ये बघा मोठा डॉट पाडून आपल्याला बोटाने असं गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. नंतर दुसरा कलर टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला विरुद्ध कलरवरती टाकायचं आहे थोडंसं बोटाने गोल करून. मुठ्ठीने डॉट कसे पाडायचे हा ही व्हिडिओ आहे माझा. हे बघा इथं फ्लावर काढून घेणार आहोत आपण. मुठ्ठीने इझिली डॉट पडू शकतो तोही व्हिडिओ आहे माझा. मुठ्ठीने इझिली डॉट कसे पाडायचे. हे बघा हिरवा कलर मी टाकून घेणार आहे 2-2 थेंब आपल्या फ्लावर डिझाईनमध्ये. अशा पद्धतीने थोडा मध्ये पिवळा कलर टाकून घेणार आहोत. आणि फ्लावरच्या वरती आपल्याला ऑरेंज किंवा लाल कलरचा तुमचा आवडता कलरचा डॉट मोठा मोठा टाकून घेणार आहे मी. आणि फेविकॉलच्या मागच्या बाजूने आपल्याला थोडंसं गोल करून जी जागा रिकामी त्याला आपल्याला डॉट पाडून घ्यायचे छोटे छोटे व्हाईटवाले. व्हाईट कलरचे आपल्याला छोटे छोटे डॉट पाडत जायचे अशा पद्धतीने. अशी खाली जागा आपल्याला भरून काढायची आहे डॉट पाडून. पूर्ण आपण डॉट पाडून घेणार आहोत सगळीकडे. जी जी आपल्याला जागा रिकामी दिसते त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत. किती सुंदर आपली रांगोळी तयार होते. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी आपली. अशा पद्धतीने जे आपले ऑरेंज डॉट आहेत त्याच्यामध्ये मी हे बघा अशा पद्धतीने जांभळा कलर टाकून घेणारे छोटे छोटे डॉट. इथंही आपल्याला छोटे छोटे इथंही आपल्याला जांभळ्या कलरचे चुटकीने डॉट पाडून घ्यायचे आहेत जे आपण गोल केलेले आहे छोटं छोटं त्याच्यामध्ये. ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघत जा. खूप यूजफुल व्हिडिओ असतात माझे. बेसिक पद्धतीने मी सांगते. अशा पद्धतीने बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही. नक्कीच तुम्हीही ट्राय करा, तुम्हालाही येईल. थँक्यू आणि धन्यवाद.